नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा आणि किशाभाऊ मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा किशाभाऊ इकडे तिकडे मंगळसूत्र शोधू लागतो. अशोक मामा त्याच्याशी बोलत असतात, मात्र त्याचं त्यांच्याकडे लक्षच नसतं. त्यामुळे अशोक मामाही त्याच्या मागे मागे जातात आणि तो काय करतोय हे बघू लागतात आणि म्हणतात, हे काय चाललंय, काय शोधताय तुम्ही? आपण तर मंगळसूत्र घ्यायला जाणार होतो ना. त्यावर किशाभाऊ म्हणतो, बाप्पा काही तर नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चला ना आपण मंगळसूत्र खरेदी करायला जाऊया. त्यावर किशाभाऊ म्हणतो, कायले तुम्ही तकलीफ घेता? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मला पैसे देऊन टाका, मी घेऊन येतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नको, काय माहिती का, वेणूचा नेहमीचा पेढीवाला येतो, त्यामुळे खात्रीचं असल्याने चांगलं मिळेल आपल्याला, चला ना. त्यावर किशाभाऊ म्हणतो, नाही मी काय म्हणतोय, ऊन केवढं आहे बघा ना. असं म्हणत किशाभाऊ टाळू लागतो. तितक्यात तोरणे तिथे येतात आणि किशाभाऊंना आवाज देत म्हणतात, किशाभाऊ काय शोधतायत, मंगळसूत्र? त्यावर किशाभाऊ आणि अशोक मामांना धक्काच बसतो आणि किशाभाऊ नाही म्हणतो. त्यावर तोरणे म्हणतात, अहो नाही कसं, मगाशी माझा तुम्हाला धक्का लागला ना तेव्हा खिशातून पडलं वाटतं. आणि तोरणे त्यांच्या खिशातून मंगळसूत्र काढून त्याला दाखवू लागतात. तेव्हा किशाभाऊला मंगळसूत्र बघून धक्काच बसतो. तेव्हा तोरणे म्हणतात, काय हो, हे मंगळसूत्र राधा वहिनींचंच आहे ना? तेव्हा किशाभाऊचा चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघून अशोक मामांच्या खरं काय ते लक्षात येतं आणि ते म्हणतात, नाही नाही, हे राधा वहिनींचं कसं असेल, राधा वहिनींचं तर चोराने चोरून नेलंय ना, ते इकडे कसं येणार, नाही का किशाभाऊ? त्यावर किशाभाऊ मुद्दामच म्हणतो, हो हो. तेव्हा तोरणे विचारू लागतात, मग याचं काय करायचं आता? तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सोसायटीच्या ऑफिसला जमा करा. त्यावर तोरणे म्हणतात, अहो माझगावकर, मी सगळ्यांना विचारलं, हे कोणाचंच नाही आहे, मला वाटलं हे यांचं असेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही नाही, यांचं नाही आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही सोसायटीच्या CCTVमध्ये चेक करा, तिकडे तुम्हाला कळेल इकडे कसं आलं हे. हे ऐकून किशाभाऊ घाबरतो आणि म्हणतो, CCTV? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे हो, इकडे सोसायटीमध्ये सगळीकडे कॅमेरे लागलेत ना, चोरांना पकडायला. असं म्हणून अशोक मामा वरती लावलेला CCTV किशाभाऊला दाखवतात. CCTV बघून किशाभाऊला मात्र घामच फुटतो. अशोक मामा तोरण्यांना म्हणतात, तुम्ही एक काम करा, नाहीतर तुम्ही हे पोलिसात जमा करा, ते शोधतील कोणाचं आहे ते. नाहीतर असं करा, तुम्ही एखाद्या गरीबाला देऊन टाका, नाही त्यालाही कामात येईल ना, काय किशाभाऊ? इकडे ध्यानाला बसते असं म्हणून राधावहिनी गाढ झोपलेली असते आणि घोरत असते. भैरवी तिच्या रूममध्ये चार्जर घेण्यासाठी येते. तेव्हा तेव्हा राधावहिनींना आवाज देत म्हणते, मामी, अहो तुम्ही तर ध्यानाला बसले होता ना. तेव्हा भैरवीच्या आवाजाने राधावहिनीला जाग येते. भैरवी म्हणते, अहो तुम्ही तर ध्यानाला बसला होतात, नाही झोपलायत म्हणून विचारते. त्यावर ती म्हणते, नाही ध्यानालाच बसलो होतो, याला झोपेतलं ध्यान म्हणतात. तेव्हा भैरवी म्हणते, आश्चर्य नाही, म्हणजे तुम्ही आत्ता बाहेर मंगळसूत्र गेलं म्हणून रडत होतात आणि मध्ये येऊन चक्क झोपलात. त्यावर राधावहिनी म्हणते, काय ना ध्यान आहे ना ते, कसं आहे, दागिने म्हण, मंगळसूत्र ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहे, तर आरोग्य हेच खरा दागिना असते मायबहीण. कसं आहे, झोपेचं ध्यान केलं ना तर आरोग्य पण चांगलं राहते, या वयात तसं बी झोपायची गरज असते ना. त्यावर भैरवी म्हणते, नाही म्हणजे बाबा एवढे घाईघाईत गेले मंगळसूत्र आणायला, थांबा त्यांना जाऊन आता थांबवते मी. त्यावर ती म्हणते, नाही नाही, अगं जाणाऱ्याला जाऊ द्यावं, त्याले कशाला थांबवते, तू एक काम कर, तू जाय आता, मी जरा ध्यानाला बसते, तू मला डिस्टर्ब करू नकोस. इकडे अशोक मामा भैरवीला आवाज देत येतात. किशाभाऊ त्यांच्याबरोबर असतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ए भैरवी इकडे, आणि राधावहिनी कुठे आहे? त्यावर भैरवी म्हणते, आतमध्ये असतील, काय झालं? तेव्हा अशोक मामा राधावहिनीच्या खोलीचा दरवाजा ठोकत म्हणतात, ओ राधावहिनी, बाहेर या, जरा बाहेर या. तेव्हा अशोक मामांचा आवाज ऐकून राधावहिनी घाईघाईने बाहेर येते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, या इकडे, जरा तुम्हाला गंमत दाखवतो. तेव्हा भैरवी विचारते, काय झालं? त्यावर अशोक मामा म्हणतात, अगं देव पण बघ ना कशी गंमत करत असतो. अगं राधावहिनींचं जे चोरीला गेलेलं मंगळसूत्र होतं ना, एकदम तसंच मंगळसूत्र सापडले. तेव्हा ते किशाभाऊंना म्हणतात, किशाभाऊ दाखवा ते मंगळसूत्र. जेव्हा किशाभाऊ ते मंगळसूत्र दाखवतो तेव्हा भैरवी म्हणते, मामी हे तर तुमचंच आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, त्यांचं कसं असणार, त्यांचं तर चोरीला गेलेलं आहे.
अगं तोरणेला हे सोसायटीमध्ये सापडलं. त्यांनी सोसायटीमध्ये सगळ्यांना विचारलं कुणाचं आहे का, पण कुणाचंच नव्हतं. शेवटी किशाभाऊच तोरणेंना म्हणाले, आता मी हेच देतो राधाला. म्हटले की नाही तुम्ही सांगा. तेव्हा राधावहिनीला राग येतो आणि ती किशाभाऊला म्हणते, मी नाही असं रस्त्यात पडलेलं मंगळसूत्र घालणार. तेव्हा अशोक मामा राधावहिनीला म्हणतात, आता आपल्याकडे मंगळसूत्र नाही आहे ना, आणि ते घ्यायला पैसेसुद्धा नाही आहेत, मग घाला ना हे मंगळसूत्र, त्यात काय. तेव्हा राधावहिनींच्या तोंडातून खरं काय ते बाहेर निघतं आणि ती म्हणते, पण ते सोन्याचं नाही ना भाऊजी. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग चोरीला जायचा प्रश्नच नाही ना. आणि चोरीला जर गेलं तरी त्याचं दुःख होण्याचा प्रश्नच नाही. आणि ते म्हणू लागतात, हे बघा, सोन्याचे दागिने बाहेर घालून जाणं म्हणजे चोराला निमंत्रण असतं. आणि ते भैरवीकडे बघून म्हणतात, आता भैरवीचंच बघा ना, आता नवीन नवीन लग्न झालं आहे तरी पण मिरवते का ती. आणि ते म्हणतात, तुम्हाला जर नसेल पाहिजे तर मी पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो. आणि भैरवीला म्हणतात, ए भैरवी, ते ट्रेनमध्ये फिरत असतात ना ते लोक, त्यांच्याकडून एखादं मंगळसूत्र घे. त्यावर भैरवी म्हणते, चालेल, तसं पण मामींना आता कसलाच मोह नाही आहे. हो ना मामी, असं म्हणत ती किशाभाऊंकडून मंगळसूत्र घेते आणि राधावहिनीला म्हणते, मामी हे तर डिट्टो तुमच्या मंगळसूत्रासारखं आहे. मामी हे तुमचंच आहे, घ्या. त्यावर राधावहिनी म्हणते, नाही नाही, हे माझं नाही, माझं कसं असेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, कदाचित चोराने आपला विचार बदलला असेल, तो परत करायला आला असेल आणि चोराकडून ते हरवलं असेल, होय की नाही किशाभाऊ. आणि राधावहिनींना म्हणतात, चला आता मंगळसूत्राचा प्रश्न सुटला आणि आपला खर्च पण वाचला. वहिनी हे घ्या, हवं असेल तर घाला, नाहीतर परत करा. आणि ते भैरवीला म्हणतात, भैरवी तू माझ्यासाठी एक मस्त चहा कर. तेव्हा भैरवी राधावहिनीच्या हातात मंगळसूत्र देत म्हणते, लगेच करते. असं म्हणत भैरवी आणि अशोक मामा तिथून निघून जातात. तेव्हा राधावहिनीचा प्लॅन फसल्यामुळे तिला राग येतो आणि ती रागातच किशाभाऊकडे पाहत तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा किचनमध्ये जाऊन भैरवीला विचारतात, काय केलं आज जेवायला. त्यावर ती म्हणते, तेच नेहमीप्रमाणे भाजीपोळी. आणि ती अशोक मामांना विचारू लागते, बाबा सकाळपासून विचारायचं होतं पण ती दोघं होती म्हणून विचारता नाही आलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां तेच, मंगळसूत्राचं काय झालं हेच विचारायचं ना तुला. त्यावर ती म्हणते, हो, म्हणजे झालं काय नेमकी, चोरीला गेलं की हरवलं होतं, झालं काय होतं नेमकी. त्यावर अशोक मामा म्हणतात, मला माहीत नाही आहे, ते तिकडे सापडलं एवढंच खरं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, नाही नाही नाही, ते जर खोटं बोलत असतील तर. त्यावर अशोक मामा म्हणतात, असतील नाही भैरवी, ते खोटंच बोलतायत, हे मला चांगलंच माहिती आहे, पण मला काही बोलता येत नाही आहे. तितक्यात अनिश तिथे येतो आणि रागातच येऊन अशोक मामांना म्हणू लागतो, सगळं माहीत असूनसुद्धा त्यांना का घरात राहू देत आहेत. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, अनिश जरा हळू बोल. अनिश विचारतो, कुणाच्या नजरेत महान व्हायचं आहे तुम्हाला. त्यावर अशोक मामा म्हणतात, महान नाही बेटा, महान नाही व्हायचं, पण ते आपले नातेवाईक आहे ना, ते रस्त्यावर कसे. त्यावर अनिश म्हणतो, कसं ते मला माहीत नाही, पण आमच्या डोक्यावर हे ओझं नका लादू. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आमच्या नाही रे, आपल्या. मलाही ते नको आहेत, पण ज्याच्या नशिबी मोठेपणा असतो ना त्याला हा शाप असतोच. काही ओझी त्याला मनाविरुद्ध व्हावीच लागतात, हे तुला नाही कळणार. त्यासाठी तुला माझ्या एवढं मोठं व्हावं लागेल. त्यावर अनिश म्हणतो, मला तेव्हाही नाही कळणार, पण ज्या दिवशी हे दोघं तुमचं घर धुवून नेतील ना तेव्हा तुम्हाला कळेल. असं म्हणत अनिश रागातच बाहेर निघून जातो. भैरवीही त्याच्या मागे जाते. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, का असला अट्टाहास, अगं घर आहे का धर्मशाळा, कुणी येईल आणि आपण त्याला ठेवून घ्यायचं. आता खूप झालं, त्यांना जा म्हणायला सांग. त्यावर भैरवी म्हणते, अनिश, अरे त्यांना कुणीही नातेवाईक ठेवून घेत नसतील म्हणून ते आपल्याकडे आलेत. तेव्हा अनिश म्हणतो, आयुष्यात सगळ्यांशीच बाबा तुसडेपणाने वागत आलेत, मग यांचाच का पुळका. त्यावर भैरवी म्हणते, कूल डाऊन अनिश, शांत हो, अरे थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. त्यावर अनिश म्हणतो, तुला खरंच असं वाटतं. हे बघ, मला अजिबात असं वाटत नाही. अगं 2 वेळेचं फुकटचं जेवायला मिळतं आहे त्यांना आणि डोक्यावर छत आहे, मला नाही वाटत ते इकडून लवकर जातील म्हणून. इकडे राधावहिनी विशांच्या मागे लागून चाटण देत असते. त्यावर तो म्हणतो, नको, सकाळपासून 3 वेळा खाल्लंय. त्यावर ती म्हणते, अरे स्मरणशक्ती वाढते ना. त्यावर तो म्हणतो, मग तर अजिबात नको, मला नाही वाढवायची स्मरणशक्ती. तेव्हा किशाभाऊ इराला म्हणतो, ए पोट्टे, तू काय बघून राहिलीस, तू तुझं कर. त्यावर इरा म्हणते, अहो ते तसं नाही आहे, आधी मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन.
त्यावर तो म्हणतो, मला माहिती आहे तुझं गणित कच्चं येते. त्यावर इरा म्हणते, हो, माझं गणित कच्चं आहे. आता तुम्ही तुमच्या भाज्या निवडा, मी माझं करते. हे बघून अशोक मामांना हसायला येतं. किशाभाऊ म्हणत असतो, कर पटकन आणि मला दाखव. तेव्हा अशोक मामा वेणूच्या फोटोसमोर जाऊन म्हणतात, वेणू, खरं तर हे दोघं आपल्याच पिढीतले, पण आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत. हा वेगळेपणा ह्या घराला सोसत नाहीये हे कळतंय मला. तरी देखील तो मी सहन करतोय. का करतोय हे फक्त तूच समजू शकतील, बाकी कोणीच नाही. इकडे सगळेजण जेवायला बसलेले असताना ईशान म्हणतो, ही डाळ अशी का लागतीये? त्यावर राधावहिनी म्हणते, वेगळी आहे ना, आमच्या पद्धतीची केली आहे. तेव्हा ईशान म्हणतो, पण याला टेस्टच नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, अण्णाला असं नावं ठेवायचं नसतं. त्यावर त्यावर इरा म्हणते, अहो आजोबा, त्यांनी आधी चाटण खाल्लं ना, म्हणून त्याला वेगळीच टेस्ट लागतीये सगळ्यांची. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघ, त्यांची पद्धत वेगळी आहे, आपली पद्धत वेगळी आहे. आता सवय करून घ्यायची. तेव्हा अनिश रागातच भैरवीला म्हणतो, भैरवी, विचार त्यांना, अजून कोणत्या कोणत्या गोष्टीची सवय करून घ्यायची. त्यावर भैरवी म्हणते, अनिश, आत्ता नको प्लीज. तेव्हा अशोक मामा म्हणतात, भैरवी, त्याला सांग, आगाऊपणा करू नकोस उगाच. तेव्हा अनिश म्हणतो, भैरवी, त्यांना सांग, आधीच खूप ॲडजस्टमेंट करतोय आपण, खूप कठीण जातंय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, भैरवी, त्याला सांग, मनमानी करणाऱ्याला सगळ्याच गोष्टी कठीण जातात. त्यावर अनिश म्हणतो, भैरवी, त्यांना सांग, मनमानी केली असती तर सगळं सोपं झालं असतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, भैरवी, त्याला सांग, सगळं सोपं हवं असेल तर संसार सुखाचा होत नसतो. आणि त्याला सांग, कोशातून बाहेर पड, सगळी उत्तरं आपोआप मिळतील. तेव्हा अनिश रागातच जेवणाचं ताट बाजूला करून, पोट भरलंय माझं असं म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा भैरवीही त्याच्या मागे जाते. हे बघून राधावहिनींना मात्र खूप आनंद झालेला असतो. ईशान, इरा मात्र नाराज होतात. नंतर आपण असं बघणार आहोत की राधावहिनी किशाभाऊला खोबरं किसायला सांगते, तेव्हा किशाभाऊचं लक्ष नसतं. तेव्हा राधावहिनी म्हणते, अहो, खोबरं ताटात किसा, खोबरं खाली किसून राहिले. तेव्हा किशाभाऊ विचारतो, राधाबाई, मले काय वाटतं, आपल्यामुळे यांच्यात भांडणं होऊन राहिले का? त्यावर ती म्हणते, हाव, मलाही असंच वाटून राहिलं, आपल्यामुळेच त्यांच्यात भांडण होऊन राहिले. त्यावर तो म्हणतो, आपल्याला घराबाहेर काढतील की काय? त्यावर ती म्हणते, नाही, त्याआधी आपणच त्यांना घराबाहेर काढू. आणि ती म्हणते, म्हाताऱ्याला आपला पुळका आहे, काऊन? तर आपण वेणूबाईचे नातेवाईके म्हणून. आणि त्या पोट्याले आपला राग आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण होतात. त्यामुळे आता आपल्या हातात काय आहे, त्या दोघांतली भांडणं दिवसेंदिवस वाढवत जायची. मग एक दिवशी काय होईल, ते पोट्टे कंटाळून घर सोडून निघून जातील. मग या संपूर्ण माझगावकराच्या घरावर आपलं राज्य. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.